सालाबादप्रमाणे यंदाही सोमवारी 13 जानेवारी रोजी आई गावदेवी चिखला देवीचा यात्रा महोत्सव साजरा केला जाणार आहे। तसेच रविवार 12 जानेवारी रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी 3:30 ते रात्री 10 या वेळेत संपन्न होणार आहे, अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। यंदा पालखी सोहळ्याचे 19वे वर्ष आहे। आई गावदेवी चिखलादेवी जत्रोत्सवाने महोत्सवी शतक पार केले आहे। दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून व पुरुष मंडळी झब्बा परिधान करून पालखी सोहळा व जत्रोत्सवात सहभागी होणार आहेत। भजन, ब्रास बँड पथक, बँजो बँड पथक तसेच कोळी नृत्य या पालखी सोहळ्यात मुख्य आकर्षण असणार आहे। यावर्षी ब्रास बँड पथकातील सदस्य टी शर्ट व पारंपरिक कोळी टोपी या वेशभूषेत दिसणार आहेत। कोपरी गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी व फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळत पालखीचे स्वागत केले जाते। या पालखी सोहळ्यात लहान व वयोवृद्ध कोपरीकर सामील होत असतात। दुसऱ्या दिवशी 13 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता मान्यवर अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक होणार आहे। अभिषेक झाल्यानंतर देवीची आरती होणार व त्यानंतर दिवसभर मंदिर तसेच गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला राहणार आहे। तब्बल लाखोंच्या संख्येने भाविक आई गावदेवीचे दर्शन घेतात। त्यात राजकारणी तसेच चित्रपट तारकांची मंदियाळी असते। मंदिराच्या सभोवतालचा परिसर विद्युत रोषणाईने झळाळून निघतो। या महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश मस्के, विक्रोळीचे खासदार संजय पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेला सचिव प्रशांत पाटील, खजिनदार दिनेश पाटील, सदस्य हेमेश्वर भोईर, दीपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। यंदाही पौष पौर्णिमेला, कारण पौष पौर्णिमेला यात्रा दरवर्षी आमची साजरा केली जाते आणि या यात्रेपासून आपल्या महाराष्ट्रात सगळ्या देवीच्या यात्रा चालू होतात आणि याप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही दुपताड्यामध्ये गावदेवीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। आणि 12 तारखेला पालखी सोहळा पालखी निघणार आहे आणि त्यामुळे सगळे आमच्या गावातले माय भगिनी पुरुष मंडळी आणि इतर सुद्धा समाजातील लोक बाहेर भाषेला भाग घेतात आणि इथना ढोल ताशा गजरात आणि बँडच्या गजरामध्ये जोरात नाचत गाजत यात्रा आपली पालखी आपली गावात कोपरी गावात जाते आणि कोपरी गावात सुद्धा सगळ्यांना त्याप्रमाणे गावातले जे काही भाविक आहेत, दाचूर लोक आहेत, ते त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जाते आणि हे या वर्षीचा 74 वर्ष असल्यामुळे आणखी जोरात पालखी निघणार आहे आणि गुलालाच्या याच्यामध्ये जोरात पालखी निघणार आहे। यावर्षी मोरपिशी साडी आणि मोरपिशी डब्बा असा आमचा कलर ठरलेला आहे पालखीमध्ये पेहराव। आणि 3 दिवसाची यात्रा असते, प्रत्येक दिवशी काय काय कार्यक्रम या ठिकाणी देवीचे असतात? प्रत्येक यात्रेच्या दिवशी आता इथे भजन असतं, कीर्तन पण चालू असतं मधल्या वेळेमध्ये, कारण गर्दी जास्त असते त्यामुळे जास्त आम्हाला कार्यक्रम करता येत नाही आणि इथे सुद्धा तिथे दर सालाबादप्रमाणे दिवसभर प्रसाद शिऱ्याचा प्रसाद चालू असतं, सगळं व्यवस्थित चालू असते। पाटील साहेब सांगायला तुम्ही सांगितलं की बाहेरून लोक येतात दर्शनासाठी, काय थोडक्यात चिखलादेवीची महती काय आहे आणि किती लोकांपर्यंत हे पोहोचलेलं आहे आणि कशा प्रकारे भाविक येणार आहे? चिखलादेवीची महती एवढी पोहोचलेली आहे की परदेशात सुद्धा लोक येतात आपल्याकडे आणि ते सुद्धा येऊन आता 2 दिवस अगोदर हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य असतं। कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहेत? मान्यवर आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब आणि खासदार नरेशजी मस्के, बाळ्यामामा साहेब आणि संजय दिनामा पाटील आणि संजय केळकर साहेब आणि निरंजन डावखरे। काय आव्हान करा लोकांना आम्ही सगळ्या नागरिकांना म्हणजे ठाण्याच्या 25 लोकांना आम्ही आवाहन करतोय की त्यांनी यात्रेत जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि देवीचं आमचं दर्शन घ्यावं ही त्यांना आम्ही नम्र विनंती करतोय आणि त्याचप्रमाणे आपल्या पत्रकारांची सुद्धा चालापासून तुम्ही आम्हाला जे सहकार्य करतात त्याबद्दल आपले सुद्धा मी जाहीर आभार मानतो। ठाणेकरांनी गेली 26 वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवात खवयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणार आहे। तेव्हा 10 दिवस नागरिकांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले।
कोकण ग्राम विकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सव 2025 चे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, परिवहन सदस्य विकास पाटील, उपाध्यक्ष सागर बदे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते. आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खानदेशी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गेली 26 वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवतात. ठाणेकरांनी उचलून धरलेला हा मालवणी महोत्सव आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खवय्यांसाठी 10 दिवस येथे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. तेव्हा खवय्यांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागवणारा हा महोत्सव असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा असल्याचे कौतुक केले. ठाणेकर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात. शेतीपूर्वक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा उत्सव आहे. या ठिकाणी कोकणी खाद्यपदार्थांसह आगरी, कोळी, खानदेशी अशा सर्वच प्रकारच्या वेगवेगळ्या चवींच्या मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले. पुत्र सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मालवणी महोत्सव भरत असतो. 26 वर्ष, आता हे 26व्या वर्षामध्ये यांचं पदार्पण झालंय आणि विविध स्टॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत. मंदिराची उभारणा आहे, याचा आजपासून उद्घाटन झालंय हे मी जाहीर करतो. या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे अग्निहोत्र देखील रोज संध्याकाळी होतं आणि त्याच्यामुळे अग्निहोत्र ही एक अग्नीची पूजा आहे, अग्नीची उपासना आहे आणि ठराविक वेळेला सूर्यास्ताची जी वेळ असते त्यावेळेला हे होतं. आणि त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम आणि या स्टॉलच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने लाखो लोक पुढची 10 दिवस या ठिकाणी येतात. हे सीताराम राणेंच्या नेतृत्वाखालचं मोठं कर्तृत्व आहे. सातत्य ठेवणं हे फार कठीण काम असतं, पण त्यांनी जे सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या स्टॉलच्या माध्यमातून अनेकांना फार मोठा या ठिकाणी मार्केट देखील मिळतं आणि त्यांना या ठिकाणी व्यवसाय देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. ठाणेकरांनी हा उचलून धरलेला असा मालवणचा उत्सव आहे, मालवणी उत्सव आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण अवश्य या उत्सवाला भेट द्या, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. अतिशय सुंदर भव्य अशी मूर्ती आणि मंदिर या ठिकाणी आहे आणि या मालवणी उत्सवामध्ये येऊन आपण आनंद लुटा. तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन की या 10 ते 19 जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या. हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा, सहकार्य करा अशी मी विनंती करेन. या 10 दिवसात एकदा तरी मालवणी महोत्सवाला भेट द्या असे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन किंवा विनंती करेन. ह्या मालवणी महोत्सवाचं ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे, काही वऱ्हाडी पद्धतीचं आहे. गेल्या 26 वर्षामध्ये वेगवेगळे लोक येऊन मालवणी महोत्सवाबरोबर आपल्या सुद्धा काय म्हणतात संस्कृती परंपरा जपतात. त्याचाच हा प्रकार आहे. या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी, या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांसाठी आणि मुख्यतः खवय्यांसाठी उपलब्ध करून देतो. या भागामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही, तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे, वेगवेगळ्या राज्यातला आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येक जण या मालवणी महोत्सवात येतो. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीत सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या 11व्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची काल उत्साहात सुरुवात झाली। कला, संस्कृती, संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढे 4 दिवस सादरीकरण होणार असून अनेक करमणुकीचे दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता इथे पडणार आहे आणि विद्युत रोषणाई यामुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून 4 दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेजवानी घेता येणार आहे। विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, परीशा सरनाईक, अनहिता सरनाईक, कश्मीरा सरनाईक, अरुण कुमार सुवर्णा, सिंगानिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन, शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभ मुदगुल, बासरी वादक विवेक सोनार, आशा डोंगरे, विमल भोईर, जयश्री डेव्हिड, संदीप पाटील, MCHIचे ठाणे क्रीडाचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, रौनक ग्रुपचे राजन बांदेलकर, उद्योजक रत्नाकर शेट्टी, राजेंद्र साप्ते आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान उद्घाटन सोहळ्याची सुरुवात ठाण्यातील विविध शाळांतील 15 विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि कलाकारांच्या बिटरीटने झाली। गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। जवळच उभारण्यात आलेल्या एम्फी थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार तरंग रंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभ मुदगुल यांच्या गायनाला सुरुवात झाली। शेजारी मुद्रा मंचावर आसामी नृत्याने सुरुवात झाली। केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्याविष्काराने सर्वांची मन जिंकली। जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून येथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार सादर होत आहे। तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजित भट्टाचार्य यांच्या मधुर गायनाने संस्कृती आर्ट फेस्टिवलला रंगत येणार आहे। संस्कृती म्हणजे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल आणि दरवर्षी लोक आतुरतेनं वाट बघत असतात। आमचा एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवल कधी होईल आणि त्याची तारीख कधी जाहीर होईल याची लोक प्रतीक्षा करत असतात। मी ठाणेकरांचं आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सगळ्या कलाप्रेमींचा मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो या फेस्टिवलचा अध्यक्ष या नात्यानं। आणि आजचा पहिला दिवस आहे। फार मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता, ठाण्यातील सर्व मोठ्या शाळा, लहान शाळा, महापालिकेच्या शाळा सहभागी झाल्या होत्या। ठाण्यातील संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं। कर्नाटकची काही मंडळी या ठिकाणी होती, पंजाबची होती, बंगालची होती, त्याचबरोबर पारशी कम्युनिटीची लोकं पण ह्या ठिकाणी होती। त्यांनी प्रात्यक्षिक केलं। म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या फेस्टिवलचा सुरुवात झालेली आहे। आज शुभा मुदगल पद्मश्री आहे, यांचा गायनाचा कार्यक्रम आहे। उद्या अभिजित भट्टाचार्य यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे। तिसऱ्या दिवशी संजू राठोडांचा कार्यक्रम आहे आणि चौथ्या दिवशी मिका सिंग यांचा कार्यक्रम आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न दरवर्षी ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून करत असतो आणि सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन करत असतो। मी ठाणेकरांचा आणि महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमींचा मनापासून आभार व्यक्त करतो।